आणि यानंतर बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाला स्कूल बसनं चिरडलंय। सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना मुलाच्या आईच्या डोळ्या देखतच घडली। सेक्टर 27 या भागामध्ये राहणारा सामवेद हा रस्ता ओलांडत होता। यावेळी पलीकडे असलेल्या इमारतीच्या गेटवरती मुलाची आई उभी होती। मात्र त्याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बसनं या मुलाला चिरडलं। त्यानंतर मुलाला रुग्णालयात नेलं गेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। नवी मुंबईतली ही घटना आहे। एका स्कूल बसनंच 9 वर्षाच्या मुलाला चिरडले। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देतील। विनायक, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। हो, कारण हा ऍक्सिडेंट झालेला आहे। हा 9 वर्षाचा मुलगा आहे, सुमित तळेकर म्हणून आहे। नेरूळ सेक्टर 27 या ठिकाणची घटना आहे। दुपारी हा जेव्हा स्कूलमधून आला होता, सर्लिंग स्कूलचा हा विद्यार्थी आहे, तेव्हा स्कूल बस आहे त्याला नेरूळ सेक्टर 27 या ठिकाणी तो राहतो त्या सोसायटी समोरच स्कूल बसने रस्त्याच्या पलीकडच्या साईडला त्या विद्यार्थ्याला सोडलं होतं। जेव्हा तो रस्ता क्रॉस करत होता, कारण रस्त्याच्या समोरच त्यांची सोसायटी आहे आणि सोसायटीच्या गेटवरती त्या मुलाची आई उभा होती। मुलगा जेव्हा रस्ता एका साईडवर दुसऱ्या साईडला क्रॉस करून जात होता, आपल्या आईकडे जात होता, तेव्हा अचानक दुसऱ्या साईडने आलेल्या जी प्रायव्हेट बस होती ना विद्यार्थ्याला उडवलेला आहे। त्या ऍक्सिडेंटमध्ये हा विद्यार्थी पूर्णपणे गंभीर जखमी झाला होता। आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं होतं, ऍडमिट करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर उपचार दरम्यान ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे परत एकदा स्कूल बस जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्या संदर्भात आता जी आहे ती ही घटना घडल्यामुळे असुरक्षितता कुठेतरी समोर आलेली आहे। कारण अनेक वेळा झालं असेल की स्कूल बसचे ऍक्सिडेंट असतील, स्कूल व्हॅनचे ऍक्सिडेंट झाले आहेत, त्याचबरोबर हा जो ऍक्सिडेंट झाला हा सुद्धा विद्यार्थ्याचा कुठेतरी हलगर्जीपणामुळे झाला की अशी सुद्धा गोष्ट आता समोर येते। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।